आम्हाला वेळ द्यावा, चार्ज फ्रेम करू नये, शेवटची संधी द्यावी, हायकोर्टात अर्ज केलाय अशी बाजू आरोपीच्या वकिलांनी मांडली। तर दुसरे आरोपीचे वकील असे म्हटले की असं करता येणार नाही, चार्ज फ्रेम करावा ही उज्ज्वल निकमांची म्हणजे मागणी होती। तर आमचा हायकोर्टातले अर्ज पेंडिंग आहेत असं दुसऱ्या एका वकिलांनी म्हटलं। त्यावर कोर्टानं आरोपीच्या वकिलांना विचारणा सुद्धा केली की हायकोर्टात जर तुम्ही अर्ज केला असेल तर कोर्टाची तशी ऑर्डर आहे का, कारण हे आरोपीच्या वकिलांकडून आज वारंवार विशेष मकोका न्यायालयाकडे खरं तर आरोपींवर चार्ज फ्रेम करू नका अशी मागणी करण्यात येत होती। पण त्याला पुरेपूर विरोध किंवा अगदी त्याला सक्त विरोध हा सरकारी पक्षाकडून विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याकडून केला जात होता। कारण उज्ज्वल निकम हेच म्हणत होते की आरोपींकडून साक्षीदार फोडण्याचा डाव आखला जातोय आणि हे लोक म्हणजे आरोपी हे कोर्टाच्या आणि जनतेच्या डोळ्यात धूळफेक करतायत। त्यामुळे सरकारी पक्ष हा हसण्यात वेळ घालवतोय किंवा तो एक प्रकारे बाजू आपली मांडू देत नाहीये असा आरोप एकतर आरोपीच्या वकिलांकडून करण्यात आला होता। याशिवाय लॅपटॉपमधील ऑडिओ आणि व्हिडिओ हे नव्यानं तेच पुरावे आहेत, आम्हाला त्याची कॉपी मिळालेली नाही असं सुद्धा आरोपीच्या वकिलांनी म्हटलंय। त्यामुळे आम्हाला एका दिवसाचा वेळ द्यावा, अगदी शेवटच्या क्षणी ज्यावेळी कोर्ट यांचं ऐकत नाहीये किंवा आपलं ऐकत नाहीये असं ज्यावेळेस कळलं त्यावेळेस आरोपीच्या वकिलांनी खरं तर एका दिवसाचा वेळ सुद्धा मागितला कोर्टाला। एकीकडे आरोपीच्या वकिलांनी एका दिवसाची वाढीव वेळ मागितली असताना दुसरीकडे उज्ज्वल निकम मात्र आपल्या म्हणण्यावर ठाम होते की चार्ज आरोपींवरचा फ्रेम करा आणि साथीदार फोडण्याची शक्यता आहे। त्यामुळे उज्ज्वल निकमांकडून वारंवार आरोपींच्या डावाविषयी खरं तर आज न्यायालयापुढे युक्तिवाद करण्यात येत होता। यावेळी कोर्टानं सुद्धा आरोपीच्या वकिलांना सांगताना असं स्पष्ट म्हटलं की सर्व डिस्चार्ज अर्ज संपलेले आहेत, त्यामुळे आता चार्ज फ्रेम करावा लागेल। जर पुढची एक तारीख कुठलीही द्यावी, शेवटचा चान्स आम्हाला द्यावा असं खरं तर आरोपीच्या वकिलांनी म्हटलं। आम्हाला कॉपी मिळालेली नाही, चार्ज फ्रेम कसा होणार असं आरोपीच्या दुसऱ्या वकिलांनी म्हटलं। त्यामुळे सरकारी बाजू असेल किंवा आरोपीच्या पक्षाचे जे काही आरोपीच्या बाजूचे वकील आहेत त्यांचं खरं तर म्हणणं आज कोर्टानं ऐकून घेतलं। पण त्यावेळी कोर्टानं हे सुद्धा स्पष्ट केलं की दोन्ही बाजूच्या पक्षाने म्हणजे संतोष देशमुख कुटुंबांच्या वतीनं जे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम बाजू मांडतायत ते आणि आरोपींचे वकील असतील त्या आरोपीच्या वकिलांच्या टीमने खरं तर कोर्टाला सहकार्य केलं पाहिजे। कारण आज वर्ष उलटून गेलं घटनेला तरीही या प्रकरणातल्या आरोपींवरती आरोप निश्चित झालेले नाही आहेत किंवा त्यांच्यावर चार्ज फ्रेम झालेला नाही आहे। म्हणजे ते फक्त अजूनही त्यांच्यावरचे आरोप आहेत पण चार्ज फ्रेम झाल्याशिवाय त्या पद्धतीनं पुढे सुनावणी होणार नाही।